नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हा कुणाल कामरा नावाचा जो कोणी आहे, स्टँडअप कॉमेडी, मध्यंतरी असल्याच काही लोकांचा, एक तो कोण अलाहाबादिया के असा कोणतरी होता, यावरून पण काहूर माजलं होतं. आविष्कार स्वातंत्र्य आहे म्हणजे आम्ही वाटेल तो धिंगाणा करू आणि त्याला आविष्कार स्वातंत्र्य समजलं पाहिजे. हा जो एक काही लोकांनी स्वतःचा भ्रम करून घेतलाय, किंवा मग जाणीवपूर्वक अशा गोष्टींचा गैरफायदा उठवायचा, ज्या कायद्यातल्या किंवा जगण्यातल्या तरतुदी आणि सुविधा आहेत, त्यांचा गैरफायदा करून घ्यायचा. अगदी एक साधं उदाहरण देतो मित्रांनो. आता जर तुम्हाला प्रत्येक बाबतीत तुम्ही ठरवाल तिथे मनमोकळं स्वातंत्र्य घ्यायचं असेल, तर मग ज्यांनी त्या स्टुडिओवर हल्ला केला त्यांना देखील धांगडधिंगा करायचं स्वातंत्र्य आहे. त्यांनी जो काय मस्ती केली, हिंसा केली, मोडतोड केली, हा सुद्धा एक प्रकारचा आविष्कार आहे. आम्ही ठरवू त्या मर्यादेत आविष्कार स्वातंत्र्य असतं आणि त्याचं माध्यम फक्त शब्द असले पाहिजेत. ही मर्यादा तुम्ही घालणारे कोण? भाषेची मर्यादा तुम्ही ठरवायची असेल तर मग शारीरिक किंवा हिंसक अशा स्वरूपाच्या कुठल्याही मर्यादा जे करतात ते ठरवतील. भाषेवर आमचं प्रभुत्व आहे, शब्दांवर आमचं प्रभुत्व आहे, आणि म्हणून शब्दांच्या सगळ्या मर्यादा सभ्यतेच्या ओलांडून आम्ही जाऊ असं जे म्हणतात त्यांना दुसऱ्यांचंही स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे शेवटी काय असतं. अर्थातच स्वातंत्र्य कोणी मेहरबानी म्हणून आणि भीक म्हणून देत नाही. तुमच्या वाडग्यामध्ये कोणी स्वातंत्र्य आणून घालत नाही. तुम्ही घेता ते स्वातंत्र्य असतं. आणि त्यामुळे कुणाल सामराने जर स्वातंत्र्य घेतलं असेल तर मी त्याचा समर्थकच आहे. पण मग त्याने घेतलेलं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचे जे परिणाम दुष्परिणाम असतील ते भोगायची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे. सावरकर असोत, भगतसिंग असोत, किंवा जे जे कोणी स्वातंत्र्यवीर होऊन गेले आपल्याकडे आणि जगात, त्यांनी त्यांच्या कल्पनेतलं स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या दुष्परिणामापासून ते पळाले नाहीत. त्याबद्दल त्यांनी तक्रार केली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य बोलणारे आहेत, त्या स्वातंत्र्याची किंमत पण मोजावी लागते. फुकट काहीही नसतं. इंग्रजीमध्ये म्हणतात ना, देर इज नथिंग लाईक काय म्हणतात, फ्री लंच. फुकट काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत असते आणि स्वातंत्र्याला सुद्धा किंमत असते. आपल्याकडे झालंय असं की आम्हाला अमुक स्वातंत्र्य, आम्हाला तमुक स्वातंत्र्य, हातात ते संविधानाचं पुस्तक दाखवायचं. राहुल कुणाल कामरा याने पहिली गोष्ट म्हणजे हा सगळा काय तो तमाशा झाल्यानंतर जो व्हिडिओ केलाय त्याच्यात त्याने ज्या पद्धतीत हातामध्ये संविधानाचं पुस्तक दाखवलंय, तिथेच त्याने स्वतःला काँग्रेस बरोबर आणि भाजप विरोधी राजकारणाबरोबर स्वतःला उभं करून ठेवलेलं आहे. की मी काँग्रेसचं, इंडी अलायन्सचं समर्थन करतो. ते जे पुस्तक आहे तांबडं, ते संविधान आहे की नाही माहित नाही, पण ती जी राहुल गांधींची स्टाईल आहे, संविधान हातात असं दाखवायचं, नेमकं त्या स्टाईलमध्ये जेव्हा कुणाल कामरा कॅमेरासमोर उभा राहतो आणि आपला खुलासा करतो, तेव्हा त्याने आपली राजकीय बाजू समोर ठेवलेली आहे. आणि म्हणून मग कुणाल सामराकडे काय तो स्टँडअप कॉमेडियन किंवा कलाकार म्हणून बघण्याची गरज नाही. त्याच्याकडे एक राजकीय कार्यकर्ता, ऍक्टिव्हिस्ट म्हणूनच बघितलं पाहिजे. पण असो, तोही भाग बाजूला ठेवा. ज्यावेळेला ही माणसं
त्या स्वातंत्र्याचा फायदा घेतात, संविधानाचा दाखला द्यायला बघतात, तेव्हा त्यांनी एक गोष्ट विसरू नये. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि अंमलात असलेल्या भारतीय राज्यघटना म्हणजे संविधानाने तुम्हाला अधिकार दिले असतील, तर त्याच्याबरोबर जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या म्हणजेच मर्यादा असतात. म्हणजेच मर्यादा असतात. तुम्ही त्या मर्यादा पाळता का? प्रत्येक वेळेला आपल्या एक एक मर्यादा ओलांडून जायचं. आणि मी एक नेहमी सांगतो, कोणाचंही कुठलंही स्वातंत्र्य त्याची एक लक्ष्मण रेषा ठरलेली असते. जोपर्यंत तुमचं स्वातंत्र्य दुसऱ्या कोणाच्या स्वातंत्र्याला बाधा आणत नाही, तोपर्यंत तुमचं स्वातंत्र्य अबाधित असतं. तुम्ही ते वापरू शकत असता. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले किंवा त्यांनी अख्खी शिवसेना आपल्या बरोबर घेऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुपडी झाली. या सगळ्या घटना ज्या आहेत त्याविषयी कुणाल कामराची स्वतःची मतं असू शकतात. पण त्या मतांसाठी बाकीच्या प्रत्येकाची निमूट मान्यता पाहिजे असा दावा तुम्ही करू शकत नाही. कारण तुम्ही जेव्हा हा काय तर स्टँडअप कॉमेडी नावाचा खेळ करता, तेव्हा तो सार्वजनिक असतो. आणि जेव्हा तो सार्वजनिक होतो, तेव्हा त्याचे बरे वाईट परिणाम इतरांना भोगावे लागत असतात, इतरांच्या वाट्याला येत असतात. आणि ते परिणाम त्यांनी तुमची हाऊस म्हणून त्यांनी सहन करायचं कारण नसतं. अनेकदा मला विचारलं जातं की प्रतिपक्षाच्या कॉमेंट बॉक्स उघडा. मी नाही उघडत. याचं कारण असं की मला पाहिजे ते मी बोलतोय. आणि ज्यांना ते पटत नसेल, हे कायदा मोडणारं वाटत असेल, तर जरूर माझ्या विरुद्ध कारवाई करावी. मी त्याला नकार दिलेला नाही. पण माझ्या दारात यायचं आणि मला शिव्या घालायचं, जो काय माझा गुगल किंवा युट्यूब अकाउंट आहे त्यांच्या खालच्या कॉमेंटमध्ये यायचं आणि शिवीगाळ करायची, हे मला स्वातंत्र्य वाटत नाही. त्याला माझ्या घरात घुसून केलेली घाण वाटते. माझ्या दाराच्या उंबरठ्यामध्ये तुम्ही सकाळचा प्रातर्विधी करायला येऊन बसायचं नाही, ते तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये. तुमच्या दारात, बेडरूम मध्ये, घरात, स्वयंपाक घरात कुठेही बसा आणि प्रातर्विधी करा. माझी त्याला हरकत नाहीये, ते स्वातंत्र्य आहे तुम्हाला. किंबहुना त्यासाठीच तुमच्या घरात सुद्धा एक संडास ठेवलेला आहे. मनमुराद स्वातंत्र्य उपभोगा तिथे. पण प्रातर्विधी करणं हा तुमचा अधिकार आहे. आणि त्यासाठी माझं दार, माझं घर किंवा माझा उंबरठा तुम्हाला मोकळा नाहीये. ते स्वातंत्र्य तुम्हाला मी दिलेलं नाही. ते घटना देत नाही की इतर कोणाच्या तरी दारात जाऊन बसायचं किंवा सार्वजनिक चौकात येऊन बसायचं आणि तिथे प्रातर्विधी करायचा. हे स्वातंत्र्य संविधान देत नाही. आणि म्हणून कुणाल कामरा नावाचा जो इसम आहे, तो कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियन नाहीये. तो अत्यंत सोज्वळ भाषेमध्ये शिवीगाळ करतो. आणि ज्यांना ह्याचं उदाहरण पाहिजे त्यांनी एक काय तो गुगलवर सर्च करावा, युट्यूबवर सर्च करावा. अर्णब गोस्वामी, कुणाल कामरा ऑन एअर किंवा काय म्हणतात इन फ्लाईट असा सर्च द्या. मग तुम्हाला कळेल हा माणूस दुसऱ्यांच्या आयुष्यात घुसून घाण करत असतो. कुठच्या इंडिगो का कुठच्या तरी फ्लाईटमध्ये मुंबई लखनौ किंवा लखनौ मुंबई असं मला आठवतं, त्या एकाच विमानामध्ये हा कुणाल कामरा होता आणि अर्णब गोस्वामी सुद्धा होता. या दोघेही एका विमानाने प्रवास करत होते. अशा वेळेला आपल्या सीटवर बसून नव्हे, तर अर्णब गोस्वामी जिथे बसलेला होता आपल्या ठरलेल्या सीटवर, तिथे जाऊन त्याला अक्षरशः शिवीगाळ केल्यासारखं अपमानास्पद शब्द जगाला ऐकू जातील अशा पद्धतीत कुणाल कामरा वापरत होता. यू आर कॉवर्ड, तू नामर्द आहेस, तू गांडू आहेस, वगैरे वगैरे वगैरे. मनात आलं असतं
तर अर्णब गोस्वामी त्याला तिथेच कानफडीत मारू शकत होता, नव्हे त्याने कानफडीत मारावी या अपेक्षेनेच कुणाल कामरा त्या विमानामध्ये तो घोळ घालत होता, इतक्या विमानात बसलेल्या प्रवाशांच्या साक्षीने. आणि त्याची पुढची कारवाई काय झाली, त्याला त्या ठराविक 3-4 विमान वाहतूक कंपन्यांनी याला बंदी घातलेली आपल्या विमानाचं तिकीट देण्यासाठी. ही कुणाल कामराची गुणवत्ता आहे. आज जे जे कोणी कुणाल कामराच्या समर्थनाला उभे राहिलेत, त्यांनी हे लक्षात घ्यावं की हा कॉमेडियन नाहीये. अर्णब गोस्वामी ज्या आसनावर बसला होता विमानामध्ये, सीटमध्ये, तिथे जाऊन त्याला हिणवणं, त्याला डिवचणं, त्याला अपशब्द वापरणं याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. आपली लक्ष्मण रेषा ओलांडून हे आपलं स्वातंत्र्य आहे असा दावा कुणाल कामरा करत असेल आणि त्याचं आणखीन कोणी समर्थन करत असेल, तर ते सगळे एकाच पद्धतीचे गुन्हेगार असतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून कुणाल कामराला मिळालं आणि लोकांनी मारलं तर मी त्याचा विरोध करणार नाही. तो जाणीवपूर्वक हे करतो. रस्त्यातून जाणाऱ्या, गर्दीतून जाणाऱ्या एका मुलीची कोणी छेड काढली तर त्या मुलीने आपलं पायतण काढून समोरच्याला हाणलं छेडणाऱ्याला, तर ते त्या मुलीचं स्वातंत्र्य असतं आणि त्या छेड काढणाऱ्याची नेमकी तीच अपेक्षा असते. आपली छेड काढ आपल्याला त्या मुलीने सहन करावं किंवा मारावं, ह्या दोनच प्रतिक्रिया अपेक्षित असतात जेव्हा त्या मुलीची तुम्ही छेड काढता. रस्त्यातून जाणाऱ्या कुठल्याही माणसाला अकारण कारण कुठलंही नसताना कोणी शिवीगाळ करत असेल, त्याचा अपमान करत असेल, तर त्या माणसाने तुमची कॉलर पकडणं किंवा तुम्हाला थोबाडून काढणं हा त्याचा अधिकार असतो. आणि तुझा अधिकार तू वापर असं म्हणतच तुम्ही त्याची छेड काढत असता, त्याचा अपमान करत असता. आणि म्हणून एक गोष्ट साधी सरळ आहे, कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडीच्या नावावर ज्या काय उचापती करतो, तेव्हा तो मर्यादा ओलांडतो. आणि मर्यादा ओलांडली की त्याची किंमत मोजायची तयारी ठेवायला लागते. ठेवायला लागते. संविधान संविधान ते दाखवायचं तांबडं पुस्तक, तेव्हा त्याच्यामध्ये समोरच्यालाही तितकाच अधिकार आहे. आता तुम्हाला अपमानित करायचं म्हणून मी अपमान करतो, तुम्ही माझा अपमान करा, त्याला तुमचा अपमान करायचा नाहीये. शिंदे असो किंवा अर्णब गोस्वामी असो, त्यांना रिकामा वेळ नाहीये दुसऱ्यांचे अपमान करायला. आणि तुम्ही वैयक्तिक पातळीवर त्यांचे अपमान करायला आणि त्यांच्यावर अपशब्द वापरायला गेलात, तर त्यांनी तुम्हाला त्यांना पाहिजे त्या पद्धतीने साधनांनी उत्तर देणं हा त्यांचा अधिकार असतो. आणि म्हणून शिंदे यांच्याविषयी जे काय बोललं गेलं, अर्णब गप्प बसला. अर्णब खूप सभ्य आहे. शिंदे यांचे समर्थक तितके तुम्हाला दाखवण्यासाठी सभ्य राहत नाही, ते रस्त्यावर उतरतात. आणि त्यांनी आपलं साधन निर्माण केलेलं आहे, आपलं साधन शोधलेलं आहे की तू वाकड्यात जा, आम्ही तुला तिकडा करून टाकू. आणि तेच झालेलं आहे. जिथे हा काय कार्यक्रम झाला, तो कुठचा स्टुडिओ होता तो त्यांनी फोडला असेल, तर तोही त्यांचा अधिकार आहे. तोही त्यांचा अधिकार आहे. तेव्हा आविष्कार स्वातंत्र्य किंवा तुम्ही म्हणाल स्टँडअप कॉमेडी जी असते किंवा कुठचाही विनोद असतो, त्या विनोदाने गुदगुल्या झाल्या पाहिजे. कुणाल कामरा याला समोरच्याला डिवचायचं असतं, हे लपून राहिलेलं नाही. अर्णब गोस्वामी किंवा इतर विमानातल्या प्रवाशांना कुणाल कामरा हा समर्थनीय वाटला नव्हता. आणि म्हणूनच इतरही प्रवाशांनी तक्रारी केल्या. म्हणूनच अशा माणसाला हा माणूस सभ्य नाही म्हणूनच आपल्या विमानातून प्रवास करण्यावर अनेक विमान कंपन्यांनी प्रतिबंध घातला. तिथेच कुणाल कामराची लायकी कळते.
आणि ज्या प्रकारचं त्यांनी काय केलं, मी त्याला गैर मानत नाही, ते ठीक आहे, ते त्याचं मत आहे. पण ते सुपारी घेतल्यासारखं आहे. आणि सुपारी घेतली असं मी का म्हणतोय, जनरली ज्या पद्धतीत सुपारी सुपारी म्हणतात तसं नाही. ज्या पद्धतीत राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये हा कामरा ते पुस्तक दाखवतो तांबडं, तिथे कळतं की तो आपला राजकीय झेंडा दाखवतोय, आपली राजकीय भूमिका दाखवतोय. आणि म्हणून कुणाल कामराचं ते जे काय काव्य असेल, काय विडंबन असेल, त्याच्या मागची भूमिका येते. त्याला कॉमेडी म्हणत नाहीत, कॉमेडी म्हणत नाही. तुम्ही बघितलं असेल तो कोण आपला राजू श्रीवास्तव, तो राजू श्रीवास्तव लालून समोर बसून किंवा मोदी किंवा इतर कुठल्याही नेत्यांसमोर उभा राहून त्यांचीच नक्कल करायचा, पण ते सुद्धा त्याला दाद द्यायचे, कारण त्यामध्ये विषारी आविष्कार नव्हता. कुणाल कामरा किंवा तत्सम लोकांचा जो आविष्कार असतो तो विनोद वगैरे नसतो, तो अत्यंत जहरी असा राजकीय प्रचार असतो. आणि म्हणून त्याच्यावर जी शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली ती यापूर्वीपासून आलं, त्यालाच तर शिवसैनिक म्हणतात. ज्या ज्या वर्तमानपत्रांनी बाळासाहेबांच्या विरोधामध्ये अत्यंत जहरी टीका केली, त्यांच्यावर जाऊन शिवसैनिकांनी हल्ले केलेले. मला आठवतं औरंगाबादला कोणीतरी असं काहीतरी बोलला होता, एक पत्रकार, फार पूर्वी, 30-35 वर्षापूर्वी. त्याला त्या पत्रकार परिषदेतच शिवसैनिकांनी झोडपला होता. अशा अनेक घटना आहेत, नवीन नाहीये. आणि इतरही पक्षांच्या लोकांनी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करायला जाता, तेव्हा त्याच्या परिणामांसाठी आपण सज्ज असलं पाहिजे. काय तो कुणाल कामरा, त्याने आता मोठं कायद्याचं आणि घटनेचं संरक्षण मागण्याची गरज नाहीये, अजिबात गरज नाही. त्याच्या परिणामांना तुम्ही तयार राहा. आव आणायचा सॉक्रेटिसचा, त्या काय सॉक्रेटिस नावाचा विचारवंत होता, तो राजाच्या विरुद्ध बोलला तर त्याला विषप्राशन करण्याचा आदेश देण्यात आला. त्याने विषप्राशन केलेलं आहे, लक्षात घ्या. तो सॉक्रेटिसशी आपली तुलना करायला जातात हे लोक. सॉक्रेटिसला सुद्धा विषप्राशन करावं लागलं होतं, अरे त्याने केलं. पण तो आपल्या भूमिकेपासून मागे हटला नाही, पोलीस तक्रार द्यायला, FIR दाखल करायला गेला नाही. तेव्हा ही ढोंगबाजी आविष्कार स्वातंत्र्याची जितक्या लवकर थांबेल तितकं बरं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगतो, मी अगदी ते सगळं त्याची प्रतिक्रिया बघितली, त्याचा खुलासा बघितला. ज्या पद्धतीत कुणाल कामरा तांबडं पुस्तक हातात दाखवतो, तिथे तो एका पक्षाचा, एका राजकीय बाजूचा, गटाचा कार्यकर्ता होतो. त्याची कृती ही त्याच भूमिकेतून बघायला लागते. कॉमेडी असो किंवा गंभीर असो वक्तव्य तुमचं, ते ज्या हातात झेंडा घेऊन तुम्ही उभे राहता, तेव्हा त्याला राजकीय भूमिका म्हणावी लागते. आणि म्हणून कुणाल कामरा हा भाजप विरोधी आणि भाजपचं समर्थन करणाऱ्यांच्या विरोधातला आहे. त्याला स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणण्याची गरज नाही, गरज नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जी काही कृती केली ती कायद्यानुसार गुन्हा असेल, पण मुळात तसंच काहीतरी त्यांच्याकडून व्हावं आणि त्यामुळे आपण चर्चेत यावं, हीच त्याची अपेक्षा होती. कधी काळी महानगर नावाचं वर्तमानपत्र निखिल वागडे चालवायचा आणि त्याचा प्रमुख वार्ताहर आरंभीच्या काळामध्ये कपिल पाटील म्हणून होता, जो आता विधान परिषदेतला आमदार आहे. त्या कपिल पाटीलने जेव्हा वागडेशी भांडण नराडी वेगळा झाला, तेव्हा लिहिलेला लेख आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलंय की आपलं खप कमी झाला महानगरचा, की शिवसैनिकांनी किंवा कोणीतरी आपल्यावर हल्ला करावा या दृष्टीने निखिल वागडे जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा, तशा बातम्या द्यायच्या आणि महानगरच्या कार्यालयावर हल्ला होईल अशी प्रतीक्षा करत बसायचं. कुणाल कामरा हा त्यापेक्षा मला किंचितही वेगळा वाटत नाही, भूमिका तीच आहे.
तेव्हा जी काय मोडतोड झाली तीच तर कुणाल कामराची अपेक्षा होती. आणि त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक केलेले ते काय आहे ते आहे. शिवसैनिकांनी ते हल्ला करावा याच अपेक्षा असतील तर त्या अपेक्षांची पूर्ती शिंदे यांच्या शिवसैनिकांनी केली हे स्वीकारावं लागेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या प्रकारे त्यांनी ते पुस्तक दाखवलेलं आहे त्यावरून हा राजकीय कार्यकर्ता आहे, स्टँडअप कॉमेडियन नाही, हे स्वीकारा. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.